नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या सदरामध्ये आपण काल नमस्कार याविषयी पाहत होतो. मंडळी, नमस्काराचे प्रकार व्यवहारामध्ये आपल्याला 3 प्रकारचे पाहायला मिळतात. एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, हा पहिला प्रकार. म्हणजे काय तर आपल्याला कोणी त्रास देऊ नये आणि त्या त्रासाच्या भयामुळे आपण केलेला नमस्कार, या नमस्कारात काहीच अर्थ नसतो. पण आपण चुकीचे वागत आहोत असा मनात कुठेतरी न्यूनगंड असतो, तेव्हा भय निर्माण होतं आणि या भयापोटी नमस्कार केला जातो. त्याला म्हणायचं आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. मंडळी, ईश्वराला असा भयापोटी केलेला नमस्कार भावत नाही. नमस्काराचा दुसरा प्रकार म्हणजे देखल्या देवादंडवत असा बळाचा नमस्कार. म्हणजे एखाद्या प्रापंचिक कामासाठी एखाद्या गावाला जायचं आहे आणि तिथे कोणी सत्पुरुष किंवा एखादं देऊळ असेल तर आलोच आहोत, तर चला तिथेही जाऊन येऊ असा विचार करून केलेला हा नमस्कार. म्हणजे उद्या मला काही गरज पडलीच तर हा नमस्कार उपयोगी येईल अशा स्वार्थी हेतूने केलेल्या या नमस्काराचाही अध्यात्मात काही उपयोग होत नाही मंडळी. आणि नमस्काराचा तिसरा आणि खरं म्हणाल तर 52 कशी सोन्यासारखा अगदी खरा प्रकार म्हणजे विनम्र मनाने पूर्ण शरणागतीसह केलेला भावपूर्ण नमस्कार, जो त्या सगुण साकार मूर्तीतलं दिव्यत्वाला स्पर्श करतो. नम्र होणं ही भक्तीची मोठी शक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ईश्वरापुढे किंवा सद्गुरूंपुढे नम्र होणं म्हणजेच नमस्कार करणं, नतमस्तक होणं. असा विनम्र नमस्कारच ईश्वरी भक्तापर्यंत पोहोचवतो. पूर्ण शरणागती, ज्याला इंग्रजीमध्ये झिरो डॅम्पिंग म्हणतात, ती साधल्याशिवाय शक्तीचं संक्रमण होत नाही मंडळी. आणि आधुनिक विज्ञान असं सांगतं की शक्तीचं संक्रमण फक्त 90 अंशांच्या कोनातूनच होतं. अध्यात्मात हा 90 अंशाचा कोन म्हणजे आपल्यासमोर उभी असलेली ईश्वराची सगुण मूर्ती आणि खाली साष्टांग नमस्कार केलेले आपण स्वतः. मंडळी, यामुळे निर्माण झालेला काटकोन, हा कोन नुसता शरीराने साधून उपयोग होत नाही, तर हा कोन जर मनाने साधता आला तरच शक्ती मिळते. ईश्वरासमोर जर मन वाकत नसेल तर नमस्कार करूच नये, कारण त्याचा काहीच उपयोग होत नाही. मंडळी, कित्येक जन्मांच्या पुनरावृत्तीनंतर आपल्या कर्माच्या विषवेलीचा जाड बुंधा तयार झालेला असतो. अहो, कितीही साधना करा, सत्कर्म करा, कितीही चांगल्या पद्धतीने वागा, म्हणजे तरीसुद्धा हा बुंधा पूर्ण कापला जात नाही. तुम्ही म्हणाल असं का बरं? तर मंडळी, या कर्माची गती गहन असते आणि जीवनात कर्माशिवाय इतर म्हणजे कर्माशिवाय तर कोणी जगूच शकत नाही, अशी ग्वाही श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेत दिली आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या कर्माने सद्य जन्मातही आपण काही ना काहीतरी भविष्यकालीन परिणाम निर्माण करत असतो. आणि अशा वेळी संपूर्ण श्रद्धेने पूर्ण शरणागतीसह ईश्वराला गेलेला नमस्कार हा जणू आपल्या पंचारतीचंच काम करतो आणि पूर्वकर्मांच्या विषवेलीच्या बुंध्याचं सत्कर्माद्वारे खंडन करण्यास सहाय्य करतो. आणि म्हणून आपला नमस्कार हा कायम भक्तिपूर्ण, भावपूर्ण, अतिशय नम्र अशा पद्धतीचाच असला पाहिजे, तरच तो परमेश्वराला प्रिय असतो. आणि म्हणूनच या नमस्कारामध्ये अतिशय मोठी ताकद आहे की ज्याच्यामुळे आपण या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीत जर नम्रता ठेवली तर
आपल्या अंगी ही नम्रता येते आणि त्याचा आपल्याला निश्चितच चांगला उपयोग होतो. मंडळी, परमेश्वराला केलेला नमस्कार हा कधीही वाया जात नाही हे निश्चितच, पण त्याच्यामध्ये भाव, नम्रता आणि भक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद मंडळी.